हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्राची गावंडे आणि आम्ही जात आहे पचमढीला. पचमढीला जाता जाता भरपूर घाट लागल्यामुळे वोमिटिंग खूप जास्त होत होती. प्रत्येक अर्धा तासामध्ये गाडी थांबवावी लागत होती, त्यामुळे खूप जास्त हेक्टिक केलं आम्हाला. कबीर, मम्माला काय झालं तुझ्या? काय झालं तिला? विचार तिला लवकर. मैं प्रेम दा प्याला पिया, मैं प्रेम दा प्याला पिया, एक पल में सदियां किया, सारी मधुशाला पिया, एक पल में सदियां किया, नदिया 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 जब पिया बचिया, रंता जोगी रंता जोगी पचमढीला जाण्यासाठी आम्ही शार्प 5 वाजता गावावरून निघालो. 6 वाजता आम्ही नागपूरला पोहोचलो आणि 6:30ला आम्ही नागपूरवरून निघालो आणि आम्हाला 8 तास लागले जायला, कारण की वॉमिटिंग इतकी जास्त होत होती की प्रत्येक अर्धा तासांनी गाडी थांबवावी लागत होती आणि आम्हाला तितका ब्रेक घ्यावा लागत होता, म्हणून 8 तास लागले. एगे लालो खोलना का काच खोलना, काचा तू अंदर नहीं है. बाय लालू, बाय. अरे कसं बाय 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 रे बाय रे बाय बाय. आता आम्ही पोहोचलेलो आहो पांडव केवला. आम्ही पचमढीमध्ये 3 वाजता शार्प पोहोचलो. हॉटेलला गेलो, फ्रेशअप झालो आणि तिथून मग आम्ही लगेच पांडव केवला आलो, कारण की ते बसस्टँडपासून 2 किलोमीटरच्याच अंतरावर होतं आणि इथे येऊन आम्ही व्हिजिट दिली. अकॉर्डिंग टू हिस्ट्री 5 पांडव यांनी इथे काही काळ व्यतीत केल्यामुळे या गुफेचं नाव पांडव केव असे ठेवण्यात आलेलं आहे. तसेच इथे 5 छोट्या छोट्या गुफासुद्धा आहे. येथील सूचना फलकावर असं सुद्धा लिहिलेलं आहे की इथे बौद्ध भिक्खूंनी सुद्धा त्यांचा काळ व्यतीत केलेला होता. इथे आतमध्ये गुफा आहे, पण आता इथे यांनी जाळी लावून बंद केलेलं आहे, कोणी आत जाऊ नये म्हणून. तर हा आहे हायेस्ट पॉईंट पांडव केवचा. तर फायनली आमचं पांडव केव पूर्ण बघून झालेलं आहे. 6 वाजले, पांडव केव बंद होण्याचा टाईमसुद्धा झालेला आहे आणि आमचं पहिल्या दिवशी एकच लोकेशन झालं पांडव केव. सेकंड डेला आम्ही पूर्ण लोकेशन कव्हर करूया. पांडव केव बघितल्यानंतर आम्ही 2 तास रेस्ट घेतला आणि मग इथे आम्ही 9 वाजता डिनर करायला आलो. दाल तडका खाल्ला, खूप टेस्टी होता. अ व्हेरी गुड मॉर्निंग टू पचमढी. दिस इज आवर सेकंड डे. तर आम्ही सर्व रेडी झालेलो आहोत रिमेनिंग प्लेसेसला व्हिजिट देण्यासाठी आणि हा आमचा सकाळचा नाश्ता जो पांडव हॉटेलच्या जस्ट साईडला होता. नाश्ता झाल्यानंतर आम्ही आलेलो बायसन लॉजला. इथे जाऊन आम्हाला तिकीट वगैरे काढायची आहे समोर फिरायला जाण्याकरिता. इथूनच आम्ही गाईडसुद्धा हायर केली. जो आप देख रहे हैं डमी पार्ट, पहले ओरिजिनल पार्ट्स हुआ करते थे, लेकिन डैमेज होने के कारण सारे पार्ट्स हटा दिए. फर्स्ट म्यूजियम ये बना हुआ है जिसमें रेप्टाइल्स और बर्ड्स की डमी पार्ट्स की इंफॉर्मेशन है और जानकारी एनिमल्स की, और रेप्टाइल्स और बर्ड्स की डिटेल्स. आपको टच नहीं करना है, फोटोग्राफी आप कर सकते हैं. फॉरेस्ट के कुछ कॉमन रूल्स है जो आपको फॉलो करना है, जैसे कि चलती गाड़ी में आप लोग को खड़े नहीं होना है. अगर आप खड़े होंगे तो 2 सर्कल चलाएंगे. अगर आप कचरा करते हैं तो गाड़ी में डस्टबिन रखा हुआ है पीछे वाली सीट पर, तो गाड़ी में ही आपको कचरा लाकर डाल दो. आपको पता है क्या बंदर बहुत ज़्यादा है, तो उन्हें खाने पीने का सामान बिल्कुल नहीं देना. मैं छेड़खानी लूँगा क्योंकि यहाँ के बंदर बहुत डेंजर है, डायरेक्ट अटैक कर देते हैं. ठीक है, अगर आपके पास बॉटल वगैरह ना हो तो परचेस कर सकते हैं. कॅन्टीन वगैरह कुछ भी नहीं होगा फॉरेस्ट पर. हम फॉरेस्ट बायसन लॉजमध्ये 2 संग्रहालय आहे, एक बर्ड्सचं आणि एक ॲनिमल्सचं, जे आता आपण बघूया.
दिल्ली वश के प्राणियों में वाघ सबसे बड़ा सदस्य है और वह अपनी शक्ति एवं ताकत के लिए सुप्रसिद्ध है। या संग्रहालयामध्ये इथे पचमढीमध्ये असलेले प्लेसेस आणि त्यांचे नाव फोटोज इथे लावलेले आहे आणि इतके सगळे पॉइंट्स आहेत जे आज आम्हाला बघायचे आहे। रजत प्रताप, रिक्सगड, जटाशंकर गुफा, कॅथलिक चर्च। नाउ वी आर एंटर्ड इन बर्ड म्युझियम। या ये ना अजगर गो घ्या 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 आओ आओ चलो जी। ॲनिमल आणि बर्ड म्युझियममध्ये इतकं काही बघण्यासारखं आणि वाचण्यासारखं होतं, पण आमच्याकडे टाईम कमी असल्यामुळे आम्ही ते वाचू शकलो नाही आणि आम्हाला तिथून लवकर निघावं लागलं। मोबाईल व्यवस्थित ठेवायचे आता आम्ही आलेलो ॲक्टिव्हिटीज करिता। इथे पॅरासेलिंग आहे, रायडिंग आहे, गेम्स वगैरे आहे आणि भरपूर फी पण खूप जास्त आहे। पॅरासेलिंगचे 600 पर कॅन्डिडेट आहे, दोघं मिळून 1200 रुपये गेले। रिमेनिंग लोकेशन नेक्स्ट ब्लॉगमध्ये राहतील, ज्यामध्ये आम्ही विजिट देणार आहे बी फॉलला, देन रिचगड, देन हंडीको, देन चंपक लेक, देन कॅथलिक चर्च। The most important location is Sunset Point, Dhupgad. So please stay tuned for the next vlog. Bye. Take care. See you.